मित्रांनो, परीक्षेमध्ये भूमिती परेशान करते. रोज एक व्हिडिओ बघा आणि भूमितीचा तुमचा कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. बघा काय म्हणते, एका समद्विभुज काटकोन त्रिकोणाचे, काटकोन त्रिकोण तुम्हाला माहित असला पाहिजे. काटकोन त्रिकोण हा ज्याचा एक कोन 90 अंशाचा असतो, आपण त्याला काटकोन त्रिकोण म्हणतो. समजा ABC हा एक काटकोन त्रिकोण आहे. काटकोनाचा एक कोन 90 डिग्री असतो. तर काय म्हणते, समद्विभुज म्हणजे ह्या दोन बाजू सारख्या आहेत, म्हणजे उरलेले दोन, हा 45 होईल आणि हा सुद्धा 45 होईल. समद्विभुज त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत. आणि हमेशा ध्यानात ठेवा, ज्याचे कोन सारखे राहतात त्या कोणासमोरील बाजू सुद्धा सारख्या, आणि ज्याच्या बाजू सारख्या आहेत त्या बाजू समोरील कोन सुद्धा सारखेच असतात. हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. म्हणजे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणते, काटकोन त्रिकोणाचे कोणत्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ बेसिक लक्षात ठेवा. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर असते 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. याला पाया म्हणू शकता, याला उंची म्हणू शकता. दोन गोष्टी तुमच्याकडे स्पष्ट आहेत, ही पाया ही उंची. पुन्हा काय म्हणते, क्षेत्रफळ किती आहे, 128 आहे. म्हणजे क्षेत्रफळ 128 आहे. हे भागाकारातले दोन इकडे येतील गुणाकारात, उरल पाया गुणिले उंची. पाया किती आहे आपल्याला माहित नाही, आणि उंची किती आहे ते पण दिली नाही, काहीच दिले नाही. म्हणजे दोघं जण कसे आहेत, सारखे आहेत. मग याला एक्स मानतो, हा बी एक्सच, म्हणजे सेम सेम, एक्स गुणिले एक्स बरोबर एवढा. कळलं का इथपर्यंत? बघा समजून घ्या आणखी एकदा. मग आता हे एक्स एक्स होईल एक्सचा वर्ग, 28 दोन्ही होते 256 होईल. 256 होईल. 256 वर्ग घेतल्यावर 16चा वर्ग आहे. एक्स बरोबर 16 येईल आणि एक्स बरोबर 16 म्हणजे पाया येईल 16 आणि उंची बी येईल किती, 16 येईल. आणि काटकोन त्रिकोणाचा मग आता कर्ण काय येईल हे तुम्हाला माहित असला पाहिजे. जर हे काटकोन त्रिकोण आहे, समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे, कर्ण काढा म्हणला तर हा 16 आहे. मी कालच व्हिडिओ टाकलाय कशाचा, चौरसाच्या कर्णाचा. चौरसाचा कर्ण आणि समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा कर्ण सेमच असतो. हा 16 आहे, तर या 16 सोबत वर्गमुळात 2 लावा. 16 वर्गमुळात 2, ऑप्शन नंबर 4 हे तुमचं अगदी बरोबर उत्तर आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद.